Hello students, लास्ट व्हिडिओ मॅथ्स पार्ट फर्स्ट आपण अरिथमेटिक प्रोग्रेशन कंप्लीट केलेला आहे. टुडे वी आर गोइंग टू सी द नेक्स्ट चॅप्टर ऑफ द मॅथ्स पार्ट फर्स्ट, दॅट इज फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल प्लॅनिंग very important part of our life because all things are depend upon the money planning in our life. आता फायनान्शियल प्लॅनिंग मध्ये आपल्याला तो फर्स्ट विचार करायचा आहे, आपला देश कशावर चालतो. आपला देश हा टॅक्सची जी अमाऊंट आहे, पण टॅक्स आता मार्केटमध्ये तुम्ही बरेच वर्ड ऐकता की वस्तूच्या किमती वाढलेल्या आहेत, जीएसटी वाढलेला आहे, एसजीएसटी वाढलेला आहे. जीएसटी मुळे बाजारामध्ये आपल्याला वस्तू महाग मिळू लागले. तर तसं काय नाही, तर याच्या अगोदर आपण वेगवेगळ्या प्रकारचे टॅक्सेस म्हणजे सेल टॅक्स, त्यानंतर अबकारी कर, या पद्धतीचे टॅक्सेस आपण पेड करतच होतो. आता सगळे टॅक्सेस एकत्रित करून त्यांनी दोन म्हणजे टाईपचे टॅक्स, एक इन्कमवर येणारा इन्कम टॅक्स आणि जीएसटी. जीएसटी म्हणजे काय, गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. गुड्स मीन्स आपण ज्या वस्तू विकत घेतो त्या वस्तूवर आपल्याला काही टॅक्स गव्हर्नमेंटला पे करावं लागतं. त्यानंतर सर्व्हिसेस, सर्व्हिसेसमध्ये काय काय येतं, तर सर्व्हिसेसमध्ये हॉस्पिटल येतं, देन हॉटेल्स येतात. अदर जे सर्व्हिसेसचे सेक्टर आहेत त्याच्यावरचा जो टॅक्स आहे त्याला आपण सर्व्हिस टॅक्स म्हणतो, म्हणजे गुड्स अँड सर्व्हिस असं म्हणून हा शब्द तयार झालेला आहे जीएसटी. जीएसटीचा अर्थ काय, तर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. आता जो टॅक्स आपण एखादी वस्तू परचेस केल्यानंतर पेड करतो त्यातील निम्मा टॅक्स, हाफ टॅक्स जो आहे तो स्टेट गव्हर्नमेंटला जात असतो आणि नंतर उरलेला हाफ टॅक्स जो आहे तो सेंट्रल गव्हर्नमेंटला जात असतो. म्हणजे जीएसटी इज कॅल्क्युलेटेड एसजीएसटी प्लस सीजीएसटी. मग स्टेट गव्हर्नमेंटला किती जातं आणि सेंट्रल गव्हर्नमेंटला किती जातं, केंद्र सरकार आणि राज्य सरकार, तर दोघांचाही टॅक्स 50-50 आहे, निम्मा निम्मा. म्हणजे जी जीएसटी अमाऊंट आहे त्याचा हा एसजीएसटी आणि सीजीएसटी. म्हणून इथं मी काय लिहिलेलं बघा, सीजीएसटी म्हणजे द अमाऊंट पेड टू सेंट्रल गव्हर्नमेंट, म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. अँड एसजीएसटी मीन्स स्टेट गव्हर्नमेंटला जो अमाऊंट जाणार आहे, स्टेट गव्हर्नमेंट गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स. बट हिअर एसजीएसटी अँड सीजीएसटी बोथ आर इक्वल, दोन्ही सेम असतात. आणि जीएसटी ची अमाऊंट जर फाइंड आउट करायची असेल तर जीएसटी इज इक्वल टू एसजीएसटी प्लस सीजीएसटी. आता एक एक्झाम्पल घेतलेलं आहे मी. सपोज आपण एक मार्केटमधून वस्तू परचेस केलो आणि त्या वस्तूवर जो जीएसटीचा रेट दिलेला आहे तो जीएसटीचा रेट सपोज 12% आहे, 12% रेट आहे. मग स्टेट गव्हर्नमेंटला जाणारा जो टॅक्स आहे तो 6%, टोटल किती जाणार आहे 12%. सपोज मी 100 रुपीची वस्तू खरेदी केली, परचेस केली 100 रुपीज, तर 100 रुपीजवर 12% टॅक्स, म्हणजे फॉर 100 रुपीज 12%, 100ला 12 रुपीज, म्हणजे टोटल ती वस्तू मला कितीला मिळाली, बरोबर आहे 112 रुपीज. मी मुद्दाम इथं वस्तूची प्राइस किती कन्सिडर केली, टॅक्सेबल व्हॅल्यू म्हणायचं त्याला. तर टॅक्सेबल व्हॅल्यू 100 रुपीज, सो देअरफॉर जीएसटी हाऊ मच 12 रुपीज, बिकॉज जीएसटी रेट इज 12 रुपीज. मग स्टेट गव्हर्नमेंटला जाणारा टॅक्स किती असणार आहे 6 रुपीज. अँड जीएसटी रेट सीजीएसटी सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणारी अमाऊंट आहे 6 रुपीज. म्हणजे 100 रुपीज जर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ एनी म्हणजे जे वस्तू आपण एनिथिंग जे परचेस करणार आहे त्याच्यावर 12% एवढा टॅक्स आहे. आता सपोज मी एक वस्तू परचेस केली आणि त्या वस्तूची सेल प्राइस किंवा टॅक्सेबल व्हॅल्यू सपोज ते डस्टर परचेस केले आणि याचं 50 रुपीज
प्राइस आहे. तर 50 रुपीजवर आपल्याला जीएसटी अमाऊंट फाइंड आउट करायचं आहे. बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ दिस डस्टर, हे डस्टर परचेस केलेले 50 रुपीजला, ₹50. मग आता जीएसटी अमाऊंट आपल्याला फाइंड आउट करायची. पण जीएसटी अमाऊंट किती असणार आहे? जीएसटी अमाऊंट इज इक्वल टू 12% ऑफ 50. म्हणजे 50 रुपयेचं 12%, कारण इथं जीएसटी रेट किती घेतलेले? 12% घेतलेले. मग जीएसटी अमाऊंट फाइंड आउट करायचे. दॅट मीन्स 12% ऑफ 50 रुपीज, दॅट इज 12/1 into 50, सॉरी परसेंटेज साइन में 12/100 into 50/1, 0 0 get cancel, 5 1 5, 5 2 10, 2 1 2, 2 6 12, ₹6. म्हणजे एक डस्टर परचेस केलं, या डस्टरचं प्राइस आहे, दॅट इज टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ दिस डस्टर इज ₹50 and GST rate 12% आहे. सो देअरफॉर जीएसटी अमाउंट इज हाऊ मच? ₹6. मग या 6 रुपीज मध्ये स्टेट गव्हर्नमेंटला जाणारी अमाउंट CGST इज इक्वल टू हाऊ मच? 6 च्या हाफ ₹3 and सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणारा अमाउंट CGST इज इक्वल टू रुपीज आल्सो 3. लक्षात येते का बघा? म्हणजे जीएसटी अमाउंट फाइंड आउट केलं, SGST अमाउंट स्टेट गव्हर्नमेंटला जाणारा गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स ₹3, CGST सेंट्रल गव्हर्नमेंटला जाणारी जी अमाउंट आहे CGST इज इक्वल टू ₹3. तर या पद्धतीनं हे डस्टर परचेस केल्यानंतर हे डस्टर मला मग किती रुपयाला परचेस व्हॅल्यू किती झाली याची? तर 50 रुपीज प्राइस आहे आणि प्लस जीएसटी म्हणजे किती? 6 रुपीज. 50 प्लस 6, 56 रुपयेला हे मला डस्टर पडलं. म्हणजे मी जर त्या दुकानदाराकडून पावती घेतली, दॅट इज जी पावती म्हणतो ना, दॅट इज कॉल्ड एज टॅक्स इनवॉइस, आणि त्या टॅक्स इनवॉइसवर आपल्याला याचं डस्टर, त्यानंतर रेट, त्यानंतर अमाऊंट, त्यानंतर खाली जीएसटी तुम्ही पावती बघितलं असेल तर त्या पद्धतीचे काही टॅक्स इनवॉइसेस पुस्तकामध्ये सुद्धा दिलेले आहेत. ते थोडंसं केअरफुली तुम्ही वाचून काढा. तर या पद्धतीने हे डस्टर मला 56 रुपीज, 50 प्लस 6 रुपीज जीएसटी, 50 प्लस 6 दॅट इज 56 रुपीज इज परचेस व्हॅल्यू ऑफ दिस डस्टर. म्हणजे हे डस्टर मला 56 रुपीजला पडलं. आता तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये जाता, मार्केटमध्ये तुम्ही कपडे खरेदीला जाता और अदर थिंग्स जे परचेस करायला जाता, तिथं तुम्ही जर टॅक्स इनवॉइस जर बघितला तर जे जे तुम्ही वस्तू खरेदी केलेला आहात त्याचा रेट, अमाऊंट आणि खाली पुन्हा जीएसटी ॲड होऊन टोटल अमाऊंट आपल्याला दिसतं टॅक्स इनवॉइस बघा. आणि आज आपण जे प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व करणार आहे त्याच्यामध्ये फक्त 2च गोष्टी आहेत. त्या आहेत प्रिंटेड प्राइस ऑफ दॅट एनीथिंग जे आपण वस्तू खरेदी करणार आहे, देन जीएसटी रेट, SGST रेट, त्यानंतर परचेस व्हॅल्यू ऑफ दॅट एनीथिंग दॅट परचेस, आपण जे परचेस करणार आहे त्याचं आपल्याला परचेस व्हॅल्यू सुद्धा फाइंड आउट करायचे. असे काही एक्झाम्पल आहेत. फक्त लक्षात ठेवा जीएसटी च्या हाफ SGST असतो आणि CGST सुद्धा GST च्या हाफ आणि SGST इज इक्वल टू CGST. SGST इज इक्वल टू CGST and GST is equal to SGST plus CGST. आणि एक एक्झाम्पल दिलेलं आहे GST रेट. सपोज if GST rate is equal to 12%, then SGST rate 6% and CGST rate is also 6%. तर SGST आणि CGST दोन्ही सेम असतात आणि या दोघांचं सम केलं की आपल्याला GST मिळतं. एवढ्याच गोष्टीचा अभ्यास
आपल्याला 4.1 साठी गरजेचं आहे. बाकीच्या ज्या गोष्टी आहेत ते अदर इन्फॉर्मेशन म्हणून दिलेलं आहे, ते तुम्ही ईच अँड एव्हरी वर्ड वाचून काढा. खूप छान माहिती बुकमध्ये दिलेली आहे. आपण प्रॅक्टिस सेट 4.1 सॉल्व्ह करूया. ओके, हे राईट डाऊन करा आपल्या नोटबुकमध्ये. प्रॅक्टिस सेट 4.1 मधील फर्स्ट एक्झाम्पल तुम्ही वाचा, रीड करा. प्रॅक्टिस सेट 4.1 काय दिलेलं आहे बघा. फर्स्ट एक्झाम्पल, पवन मेडिकल सप्लाईज मेडिसिन. पवन मेडिकल नावाचे दुकान आहे and supplies medicine. On some medicines the rate of GST is 12%. some medicine, काही मेडिसिन जे आहेत त्याच्यावर GST चा रेट हाऊ मच 12%. then what is the rate of CGST and SGST? एक मार्काचा हा क्वेश्चन आहे. आपल्याला CGST, रेट ऑफ CGST and रेट ऑफ SGST फाइंड आउट करायचे. आता बघा, पॉवर मेडिकल अँड मेडिसिन या सगळ्या गोष्टी काय तिथं आपल्याला आन्सर मध्ये मेन्शन करायचे नाही. फक्त रेट ऑफ GST इथं इम्पॉर्टंट आहे. या ठिकाणी बघा, रेट ऑफ GST हाऊ मच, that is 12%. 12% दिलेलं आहे. सो देअरफॉर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो देअरफॉर रेट ऑफ SGST, that is how much, half of the CGST, that is 6%, and rate of CGST is also 6%. म्हणजे GST च्या हाफ SGST असतो, एवढं लक्षात ठेवा. आणि CGST आणि SGST चा रेट आपण राईट डाऊन केलेलं आहे. सेकंड एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, ऑन सर्टन आर्टिकल इफ द रेट ऑफ CGST इज 9%. आर्टिकल म्हणजे काही वस्तू. ऑन सर्टन आर्टिकल इफ रेट ऑफ CGST इज 9%. CGST दिलेलं आहे. थोडंसं क्वेश्चन रीड करताना केअरफुली रीड करा, बिकॉज क्वेश्चन मध्ये GST दिलेला आहे का SGST दिलेला आहे का CGST दिलेला आहे, हे केअरफुली जर तुम्ही नाही बघितलं तर आपला आन्सर मे बी रॉंग येऊ शकतो, लक्षात ठेवा. तर इथं CGST रेट दिलेला आहे 9%. देन व्हॉट इज द रेट ऑफ SGST? SGST आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. अँड व्हॉट इज द रेट ऑफ GST? आता इथं आपण ब्रॅकेट मध्ये एक रिझन सुद्धा घेऊया. SGST इज इक्वल टू CGST. SGST जेवढा असतो तेवढा CGST असतो. आता सेकंड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं बघा, ऑन सर्टन आर्टिकल रेट ऑफ CGST इज 9%. म्हणजे आपल्याला दिलेलं आहे रेट ऑफ CGST, that is 9%. rate of CGST. So therefore rate of SGST किती असेल मग, CGST जेवढा असतो तेवढाच SGST, that is also 9%. then rate of GST is equal to SGST rate plus CGST, that is 9% plus 9%, that is how much, 18%. rate of GST. आणि पुन्हा इथं आपण ब्रॅकेट मध्ये रिझन लिहूया. काय लिहायचं रिझन बघा, रिझन SGST is equal to CGST. SGST and CGST are equal, both are equal.
and GST is equal to SGST plus CGST 9% plus 9%. आता काही विद्यार्थी डायरेक्टली 18% राईट डाऊन करतात, काय बिघडणार नाही, चालतं. रेट ऑफ CGST 9%, so therefore rate of SGST is also 9% and rate of GST is equal to SGST plus CGST, that is 9% plus 9%, that is 18%. तर या पद्धतीनं सेकंड क्वेश्चन मध्ये आपल्याला SGST आणि GST फाइंड आउट करायचं सांगितलं. आता थर्ड एक्झाम्पल बघूया. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, मेसर्स रियल पेंट, दुकानाचं नाव काय, मेसर्स रियल पेंट सोल्ड 2 टिन्स ऑफ लस्टर पेंट. 2 टिन्स means 2 डबे of luster paint and taxable value of each tin is rupees 2800. म्हणजे एका टिनचं टॅक्सेबल व्हॅल्यू ज्याच्यावर टॅक्स पे करायचं आहे ते टॅक्सेबल व्हॅल्यू दिलेले 2800. If the rate of GST is 28%, then find the amount of CGST and SGST. आता इथं आपण डस्टरचं एक्झाम्पल जे घेतलं होतं त्या पद्धतीनं जीएसटी अमाउंट म्हणजे काय, 12% ऑफ 50. मागच्या एक्झाम्पल मध्ये 12% दिलेलं होतं. आता इथं थर्ड एक्झाम्पल मध्ये जीएसटी रेट दिलेलं आहे 28%. आता ईच अँड एव्हरीथिंग जे क्वेश्चन मध्ये दिलेलं आहे ते आपल्याला व्यवस्थित राईट डाऊन करायचं आहे आणि मग जीएसटी फाइंड आउट करायचं आहे. थर्ड एक्झाम्पल आपण बघूया. थर्ड एक्झाम्पल मध्ये काय दिलेलं आहे, थर्ड एक्झाम्पल सोल्युशन काय दिलेलं आहे, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टिन. टॅक्सेबल व्हॅल्यू और प्राइस यानी काय म्हटलेलं बघा, टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ ईच टिन. टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 1 टिन हाऊ मच, रुपीज 2800. एका टिनचं त्याने दिलेलं आहे रुपीज 2800. मग आता 2 टिन, सो देयरफॉर टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टिन, that is 2 into 2800, we get rupees 5600. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ 2 टिन. आता जीएसटी रेट दिलेले आहे, जीएसटी रेट किती आहे बघा, जीएसटी रेट ऑफ जीएसटी इज रेट ऑफ जीएसटी, that is 28%. Rate of GST 28% है. Then find the amount of CGST and SGST. Rate of GST 28%. So therefore rate of SGST is equal to rate of CGST, that is 14%. SGST and CGST या दोघांचा रेट किती असणार आहे, 14%. So therefore SGST amount, थोडंसं आपण असं राईट डाऊन करूया. SGST amount जेवढा असतं तेवढाच CGST अमाउंट, आणि हे अमाउंट किती मिळेल बघा, SGST अमाउंट and CGST amount, that is 14% of 5600. म्हणजे टॅक्सेबल व्हॅल्यू इथं वाटल्यास आपण लिहूया 14% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, that is T. TV means taxable value of taxable value, that is 14%
of 5600. Now write down here, simplify this. 14 upon 100 into 5600. Simplify. 0 0 get cancelled. 14 into 56. 14 into 56 multiplication करा. 14 6 how much? बऱ्याच जणांना टेबल पाठ नाही. आता टेबल आपल्याला मिनिमम 10 10 चा 100 पर्यंत तरी टेबल पाठ पाहिजे. 14 6 84 कॅरी 8. 14 5 70. 14 5 70 plus 8 78. So therefore we get rupees 784. SGST and CGST both are equal. आणि लास्ट आपल्याला आन्सर पुन्हा इनवर्ड राईट डाउन करायचं आहे. काय करणार बघा, इनवर्ड काय जीएसटी अँड एसजीएसटी चार्ज इन टॅक्स इनवॉइस. आपल्याला जे टॅक्स इनवॉइस मध्ये द्यायला सांगितलेलं आहे. सो देयरफॉर एसजीएसटी अमाउंट is equal to rupees 784 and CGST amount is also rupees 784. आता काही विद्यार्थी काय करतात, तर काही विद्यार्थी हे एक्झाम्पल सॉल्व करत असताना जीएसटी फाइंड आउट करतात आणि जीएसटी फाइंड आउट केल्यानंतर याच्या डबल मिळेल. तसंही सोडवलं तरी चालेल. फर्स्ट तुम्ही जीएसटी फाइंड आउट करणार, देन मग त्याचा हाफ एसजीएसटी अँड सीजीएसटी म्हणजे नंतर हाफ केलं तरी चालेल. तर या पद्धतीनं तुम्हाला एक फर्स्ट एक्झाम्पल सॉल्व करायचं आहे. तिथं डायरेक्टली एसजीएसटी अँड सीजीएसटी विचारलेलं आहे, म्हणून मी डायरेक्ट रेट ऑफ एसजीएसटी अँड रेट ऑफ सीजीएसटी बोथ आर इक्वल 14%. सो देयरफॉर एसजीएसटी अमाउंट सीजीएसटी अमाउंट इज इक्वल टू 14% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, दॅट इज सिम्प्लिफाय केलं 784. एसजीएसटी अमाउंट अँड सीजीएसटी अमाउंट इथं फाइंड आउट केले. आता फोर्थ एक्झाम्पल बघा. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट, म्हणजे हाताचं घड्याळ आहे त्याचं जे बेल्ट आहे, लेदर बेल्ट असतं, कापडी बेल्ट और मेटलचं बेल्ट असतं. तर बेल्ट कोणत्या टाईपचं आहे माहिती आहे. बट द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच बेल्ट is rupees 586. Rate of GST is 18%. Then what is the price of the belt for the customer? म्हणजे बेल्ट वर प्रिंट केलेली व्हॅल्यू किती आहे 586. दॅट इज कॉल्ड एज टॅक्सेबल व्हॅल्यू. आणि जीएसटी रेट दिलेला आहे 18%. म्हणजे प्रिंटेड प्राइस प्लस जीएसटी अमाउंट, ह्या दोघांना आपण दोघांचं सम घेतलं तर देन वी गेट द परचेस व्हॅल्यू फॉर द कस्टमर. म्हणजे कस्टमरला ती वस्तू किती रुपयाला पडली. मगाच एक्झाम्पल, डस्टरची व्हॅल्यू होती 50 रुपीज आणि मला ते डस्टर कितीला पडलं 56 रुपीज. मगाच एक्झाम्पल तुमच्या लक्षात आलं असेल. तर या ठिकाणी आपण फोर्थ एक्झाम्पल सॉल्व करूया. द टॅक्सेबल व्हॅल्यू ऑफ रिस्ट वॉच. The taxable value
डायरेक्ट आपण बेल्ट देऊया इज इक्वल टू रुपीज, किती रुपीज दिलेले 586. Then rate of GST, rate of GST, GST rate किती दिलेला आहे बघा, rate of GST is 18%. 18%. Then so therefore GST amount फाइंड आउट करायला लागेल आपल्याला. जीएसटी अमाउंट कशी फाइंड आउट करणार, 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, 18% ऑफ टॅक्सेबल व्हॅल्यू, that is 18% of 586. So therefore 18 upon 100 into 586. आता इथं सिम्प्लिफाय बरेच विद्यार्थी 2 ने डिवाइड करतात. 2 ने डिवाइड केलं तरी चालेल, आपल्याला आन्सर मिळेल. बट जेव्हा डिनॉमिनेटर मध्ये फक्त 0 असतात, 0, तर पहिल्यांदा आपण 586 into 18 यांचं मल्टिप्लिकेशन करूया. हे मल्टिप्लिकेशन किती येतं बघा, 586 into 18, 8 6 जा 48, कॅरी 1, 18 चा टेबल आपल्याला बाहेर नाही, पार्ट नाही, 8 सम 48, कॅरी 4, 8 8 जा 64 प्लस 4 68, कॅरी 6, 8 5 जा 40 प्लस 6 46, 1 6 जा 6, 1 8 जा 8, 1 5 जा 5, 8 14 15, 6 plus 4 that is 10. बघा 18 into 586 यांचं मल्टिप्लिकेशन किती आलं, 10,548 upon 100. डिनॉमिनेटर 100 as it is दिलेलं आहे. सो therefore आता हे 100 नको आहे, then take the decimal point, 0020 आहे, 2 डिजिट सोडून आपण इथं डेसिमल पॉइंट देणार, म्हणजे रुपीज 105.48. हे काय बघा, यूज सो देयरफॉर साइन फॉर ईच स्टेप. दिस इज द जीएसटी अमाउंट, जीएसटी अमाउंट. आता जीएसटी अमाउंट फाइंड आउट केलं म्हणजे बेल्टची व्हॅल्यू होती 586 आणि त्याच्यावर जो टॅक्स आपल्याला पे करायचा आहे तो टॅक्स आहे 105.48. देन परचेस व्हॅल्यू, व्हॉट इज द प्राइस ऑफ द बेल्ट फॉर द कस्टमर. सो देयरफॉर प्राइस ऑफ बेल्ट फॉर customer, price of the belt for customer is equal to taxable value plus GST, that is 586 plus 105.40 rupees 0.48 as it is, 5 plus 6 11, carry 1, 8 plus 1 9, 5 plus 1 691.48 rupees is the price for the customer. म्हणजे कस्टमरला ते बेल्ट किती रुपयाला मिळालं, तर कस्टमरला 691.48 रुपीज एवढ्या किमतीला ते बेल्ट मिळालं. आणि या पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये फक्त फॉर एक्झाम्पल जीएसटी सीजीएसटी व्हिडिओची लेंथ वाढू नये म्हणून मी थोडंच एक्झाम्पल घेतो. 5th 6th and 7th एक्झाम्पल जे आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. तुम्ही पेज नंबर 86 वरील
सॉल्व केलेले जे 3 एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल सुद्धा आपल्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करा. राईट डाऊन करण्यापेक्षा सॉल्व करा. या पद्धतीनं स्टेप्स राईट डाऊन करा. याच ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू.